शेतकरी मित्रांनो, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोळा अमावस्याला कपाशीला कोणती फवारणी केली पाहिजे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सध्या आपण कापूस पिकाची स्टेज जर पाहिली तर सध्या आपण कापूस पिकात फुले लागायला आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसते। तर काही भागात बोंड लागलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। अशा स्टेजमध्ये बोंडअळीचा जो पतंग आहे तो अंडी घालायला सुरुवात करतो। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या कापूस पिकात जर बोंडअळी आली तर तिला नियंत्रित करणे खूप अवघड आहे। त्यामुळे आपल्याला या स्टेजमध्येच या पतंगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी थांबवायचा आहे, याला नियंत्रित करायचे आहे। तसेच आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त पाती धारणा झाली पाहिजे। तसेच आपल्या कापूस पिकात जी काही रस शोषक कीड आहे हिचे नियंत्रण आपल्याला या फवारणीमध्ये झाले पाहिजे। यासाठी आपण कोणते कीटकनाशक, कोणते अळीनाशक आणि विद्राव्य खत, टॉनिक कोणते वापरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आपण सुमिटोमो या कंपनीचे मेशी या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील बोंडअळीचा पतंग आणि त्याच्या अंड्यांचा त्या ठिकाणी नाश करण्याचे काम हे कीटकनाशक करते। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला 30 मिली प्रति पंप याचा वापर आपल्याला करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण कोरोमंडल या कंपनीचे फेंडॉल या कीटकनाशकाचा वापर देखील करू शकतो। यामध्ये जर आपण घटक पाहिला तर यामध्ये फेंथॉइट 50% EC हा घटक आहे। याच्या वापराने आपण आपल्या कापूस पिकातील बोंडअळीचा पतंग आणि त्याच्या अंड्यांचा नाश करण्याचे काम हे फेंडॉल आपल्या कापूस पिकात त्या ठिकाणी करते। याचे प्रमाण जर आपण पाहिले मित्रांनो तर 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण नागार्जुना या कंपनीचे प्रोपेक सुपर या कीटकनाशकाचा देखील आपण वापर करू शकतो। याचा वापर करत असताना आपल्याला 30 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो। किंवा मित्रांनो, आपण सुमिटोमो या कंपनीचे डेनिटॉल या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो। यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये फेनप्रॉपिथिन हा घटक आहे। याच्या वापराने आपण आपल्या कापूस पिकातील बोंडअळीचा पतंग आणि त्याच्या अंड्यांचा नाश करण्याचे काम हे डेनिटॉल आपल्या कापूस पिकात करते। याचे प्रमाण जर आपण पाहिले तर याचे प्रमाण आपल्याला 30 मिली प्रति पंप आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, या 4 कीटकनाशकांपैकी एकाच कीटकनाशकाचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, यासोबत आपल्याला रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला गरडा या कंपनीचे पोलिस या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रति पंप याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि फवारणी करायची आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, आपण UPL या कंपनीचे अपाचे या कीटकनाशकाचा देखील वापर आपण या ठिकाणी करू शकतो। याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील रस शोषक किडींवर आपण नियंत्रण करू शकतो। याचा वापर करत असताना आपल्याला 15 ग्रॅम प्रति पंप याचा वापर आपल्याला करायचा आहे। पोलिस किंवा अपाचे या दोन्हीपैकी कोणती एकच कीटकनाशक तुम्हाला या फवारणीमध्ये वापरायचे आहे। यासोबत जास्तीत जास्त पाती धारणेसाठी आणि फुल धारणेसाठी आपल्याला इसाबियन या टॉनिकचा वापर करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 40 मिली प्रति पंप याचा वापर आपण करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा देखील वापर करू शकता। फॅन्टॅकचा वापर करत असताना आपल्याला 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे। तसेच सध्या ढगाळ वातावरण आहे आणि पाऊससुद्धा चालू आहे। त्यामुळे आपल्या कपाशीत पातेगळ होऊ शकते आणि बोंडगळ सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। बोंडगळ आणि पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला चिलेटेड बोरॉन 20% वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 25 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। तसेच आपल्याला आपल्या कापूस पिकावर काही ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस चालू आहे, यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एका चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे। ज्यामध्ये आपण साप हे बुरशीनाशक वापरू शकतो। साप वापरत असताना आपल्याला 35 ते 40 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे।
किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता. रोकोचा वापर करत असताना आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही नेटिव्ह या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता. नेटिव्हचा वापर करत असताना आपल्याला 10 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कापूस पिकात पोळा अमावस्येला या ठिकाणी फवारणी करायची आहे. बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्हाला यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, ही फवारणी केल्याने आपल्या कापूस पिकातील जी काही बोंडअळी येणार आहे, या बोंडअळीला आपण नियंत्रित करणार आहोत. तसेच आपल्या कापूस पिकात जोमदार वाढ होऊन जोमदार फुटवा आणि फुले लागायसाठी आपण या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. तसेच आपल्या कापूस पिकातील जी काही बोंडगळ आहे आणि पातेगळ आहे हे थांबवायला देखील या ठिकाणी आपल्याला या फवारणीतून मदत होणार आहे. आणि तसेच मित्रांनो, आपल्या कापूस पिकातील जी काही बुरशीजन्य रोग येतात, या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावर होणार नाही. आणि मित्रांनो, फवारणी करत असताना तुम्हाला यासोबत ढगाळ वातावरण असल्यामुळे यासोबत तुम्हाला एक चांगल्या कंपनीचे किंवा चांगल्या दर्जाचे सिलिकॉन बेस स्टिकर आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर असेच नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.